नमस्कार बालमित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी प्रणालिनी मावशी आज एका नवीन गोष्टीसह आली आहे. आणि गोष्टीचं नाव आहे वडिलांचा आशीर्वाद. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. त्यांचं नाव होतं धनपाल. त्या धनपालांचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं आणि ते आपल्या वडिलांची खूप सेवा करायचे. एकदा काय झालं, त्यांचे वडील मरणाला टेकले म्हणजे त्यांचं मरण जवळ आलं. तर त्याच्या वडिलांनी धनपालला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि त्यांना म्हटले, बाळा धनपाल, तुझ्यासाठी द्यायला माझ्याजवळ काहीच नाहीये, पण मी तुला आशीर्वाद देतो की जर तू प्रामाणिकपणे आपला व्यवसाय चालवलास तर तू खूप यशस्वी होशील आणि तू ज्याही गोष्टीत हात घालशील, म्हणजे अगदी तू मातीत पण हात घातलास तरी त्याचं सोनं बनतं. नेहमी लक्षात ठेव. ऍक्च्युली ही गोष्ट ना मी हिंदीत वाचली आहे. तर हिंदीत ते कसा आशीर्वाद देतात मी सांगते. ते म्हणतात की तुम मिट्टी में भी हाथ डालोगी तो सोना निकलेगा. आणि मग त्याचे वडील मरून जातात. इकडे धनपाल हळूहळू खूप मोठा म्हणजे खूप मोठे व्यापारी होतात, ते बिझनेसमन होतात. ते ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करतात त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळतं. आणि प्रत्येक वेळेस ते काय म्हणत असतात माहितीये का, की हा माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे की मी आज इतका यशस्वी झालोय. मग एक दिवस त्यांचा मित्र काय म्हणतो, अरे प्रत्येक वेळेस तू म्हणतो वडिलांचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद. चल आपण काय करूया, तुझा वडिलांचा आशीर्वाद खरा होतो की नाही हे चेक करूया. तू एक काम कर, आफ्रिकेमध्ये जा आणि लवंग विकून दाखव. म्हणजे तू लवंगांचा व्यवसाय कर आफ्रिकेमध्ये. जर तुला त्यात पण यश मिळालं तर मी मानेन की तुला तुझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे. मग धनपालजी म्हणतात की ठीक आहे, ट्राय करूया. आणि मग ते धनपालजी आफ्रिकेत जातात. तुम्हाला माहितीये का, इंडोनेशिया, आफ्रिका ह्या देशांमध्ये लवंग मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे तिथले लोक भारतातून का लवंगा विकत घेतील ना. तरी पण धनपालजी खूप साऱ्या लवंगा घेऊन जातात आणि तिथे प्रत्येक दुकानदाराला, व्यापाऱ्याला विचारतात की तुम्ही आमच्याकडून लवंगा घेणार का. तर सगळे व्यापारी हसतात. ते म्हणतात, अरे आम्ही का तुझ्याकडनं लवंगा घ्यायच्या ना, आमच्याच देशात लवंगा बनतात. आणि मग बिचारे धनपालजी हताश होऊन ना त्या ज्या गावात गेले असतात तिथे एक समुद्र असतो. तर ते समुद्राच्या किनाऱ्यावर बसतात. बसल्यावर थोड्या वेळाने ते पाहतात की खूप लगबग झाली आहे, सगळे लोक धावून उभे राहिले आहेत आणि खूप सारे सैनिक येऊन काहीतरी शोधत आहेत. तर मग ते उभे राहून बघतात की काय सुरू आहे. तर तिथे त्यांच्या जवळ एक माणूस येतो. तो ना त्या देशाचा राजा असतो. आणि तो राजा त्यांना म्हणतो की कोण आहेस तू, भारतात म्हणजे आमच्या देशातला तर वाटत नाही. तर धनपालजी त्यांना सांगतात की मी भारतातून आलो आहे आणि मी काय विकायला आलोय, लवंगा विकायला आलोय. तर तो राजा हसतो आणि म्हणतो, अरे आमच्या देशातून तू लवंगा विकणार, आम्हीच लवंगा विकतो बाहेरच्या देशातल्या लोकांना. तर धनपालजी म्हणतात, बरोबर आहे, पण मी माझ्या वडिलांचा आशीर्वाद खरा होतो की नाही ते बघायला आलोय. धनपालजींना आश्चर्य वाटतं. सॉरी, त्या राजाला आश्चर्य वाटतं. धनपालजी त्याला म्हणतो, पण महाराज तुम्ही इथे काय करत आहात. तर तो राजा सांगतो की अरे मी इथे समुद्रावर आलो होतो आणि माझी अंगठी इथे पडली आणि म्हणून माझे सगळे सैनिक माझी अंगठी शोधायला कामी लागले आहेत. तर धनपाल म्हणतो, सॉरी, पण तुम्ही इतके मोठे राजे आहात या देशाचे आणि एका क्षुल्लक अंगठीसाठी तुम्ही सगळ्या सैनिकांना कामाला लावलंय. तर तो राजा म्हणतो, कसं असतं ना, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, पण ती अंगठी मला माझ्या आईने दिली होती आणि आई-वडिलांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा असतो आणि म्हणून ती अंगठी माझ्यासाठी अमूल्य आहे आणि म्हणून मी सगळ्या सैनिकांना ती शोधायला लावली. बरं ते जाऊ दे माझं, तू सांग, तू कसा काय इथे आलास? तर धनपाल म्हणतो, माझं पण असंच काहीतरी आहे. काय सांगू तुम्हाला? आणि असं म्हणून ते धनपालजी आहेत ना, समुद्रावर जे किनाऱ्यावर रेती असते त्या रेतीत खाली बसतात आणि म्हणतात, माझ्या वडिलांनी मला आशीर्वाद दिला होता की जिस मिट्टी में हाथ डालोगे सोना ही उगेगा, सोना ही निकलेगा, सोना ही मिलेगा. आणि असं म्हणून ते मातीत हात घालतात आणि ती माती अशी उचलतात आणि किती आश्चर्य, त्यांच्या हातात त्या राजाची अंगठी येते.
राजाच्या हातात ती अंगठी पाहून राजाला खूप आनंद होतो. राजा म्हणतो, "अरे, ही तर माझी अंगठी आहे." धनपालजींनाही आनंद होतो आणि ते ती अंगठी राजाला देऊन देतात. राजा म्हणतो, की जिथे सगळे सैनिक अंगठी शोधायला मागे शोधत आहेत, तिथे तुला अंगठी सापडली. बोल तुला काय पाहिजे? धनपालजी म्हणतात, मला काही नको. तुमची प्रजा सुखी राहो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. राजा म्हणतो, नाही नाही, तू माझ्या आई वडिलांची आठवण असलेली माझी अंगठी मला भेट म्हणून दिलीस, तर तुझ्या आई वडिलांनी तुझ्या वडिलांनी तुला दिलेला आशीर्वाद मी खोटा होऊ देणार नाही. आणि तू राजा माहितीये का, ज्यांच्या देशात लवंगा बनतात त्या देशाचा राजा आपल्या धनपालजींकडून कितीतरी मोठ्या पटीनं त्या सगळ्या लवंगा घेतात आणि त्यांना खूप सारे पैसे देतात. ते पाहून धनपालजींच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, की आई वडिलांनी दिलेला आशीर्वाद कधीच खोटा होत नाही. कशी वाटली गोष्ट? काय शिकलात या गोष्टीतून तुम्ही? तर या गोष्टीतून आपण शिकलो, की आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि आपल्या आई-वडिलांनी आपल्याला आशीर्वाद दिला, तर तो आशीर्वाद आपले आई-वडील नसल्यानंतरही आपल्याला सदैव पाठीशी असतो. आई-वडिलांच्या आशीर्वादापेक्षा जगात काहीच मोठं नाहीये. आणि म्हणून आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण आपले आई-वडील जे आपल्याला सांगतात ना, ते नेहमी खरं असतं. नेहमी लक्षात ठेवायचं. आई-बाबांना त्रास द्यायचा का? नाही. आणि त्यांचं ऐकायचं का? हो. कारण जगात आपलं चांगलं पाहणारे जे लोकं असतात ना, त्यात सगळ्यात पहिले आपले आई-वडील असतात. म्हणून आई-बाबांना त्रास नाही द्यायचा बाळांनो. ठीक आहे? चला. कशी वाटली गोष्ट? नक्की मेसेज करा. आणि थोडा आवाज वगैरे येत असेल तुम्हाला आजूबाजूचा, पण गोष्ट खूप आवडली होती आणि ठरवलं होतं की नाही सांगणारच म्हणून सांगितली. चलो मग भेटूया परत एखाद्या नवीन गोष्टीसह. बाय.